राहुरी शहराला गेल्या काही दिवसांपासून कमी दाबाने पाणी पुरवठा होत असून त्यातच 2-3 दिवस पाणी पुरवठा खंडित होता। 2 दिवसांपासून शहराला गढूळ आणि माती मिश्रित पाण्याचा पुरवठा होतोय, त्यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय। कलुळाचं पाणी कशाला ढवळीले, नागाच्या पिल्याला तू का ग खवळीले। कलुळाचं पाणी कशाला ढवळीले, नागाच्या पिल्याला तू का ग खवळीले। नागाच्या पिल्याला तू का ग खवळीले, नागाच्या पिल्याला तू का ग खवळीले, नागाच्या पिल्याला तू का ग खवळीले, नागाच्या पिल्याला। राहुरी शहराला गेल्या काही दिवसांपासून होणारा पाणी पुरवठा हा कमी दाबाने होत असून काही प्रभागात तर अवघे 10 ते 15 मिनिटच पाणी येतं। त्यातच आठवड्यातील 2-3 दिवस तर पाणी पुरवठा खंडितच राहत असल्याने नागरिकांना पाण्याच्या समस्येला तोंड द्यावं लागतंय। तर शहरात पाण्याच्या समस्येनं नागरिक हैराण झालेत। त्यातच 2 दिवसापासून शहराला गढूळ आणि माती मिश्रित पाण्याचा पुरवठा होत आहे। यामुळे नागरिकांचं आरोग्यही नगर परिषदेच्या पदाधिकारी आणि प्रशासनामुळे धोक्यात आलंय। शहराला स्वच्छ आणि नियमितपणे उच्च दाबाने पाणी पुरवठा केला जाईल, याकरिता पालिका प्रशासन यावर लक्ष ठेवून राहणार। नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागणार नाही, गैरसोय होणार नाही हा नगराध्यक्षांचा दावा आणि जनतेला दिलेलं आश्वासन फोल ठरत असल्याचं स्पष्ट चित्र शहराच्या प्रभागात सर्वत्र दिसून येतंय। जनता पाण्याच्या समस्येनं त्रस्त असून शहरात व्हॉट्सअप ग्रुपवर पाणी समस्येच्या चर्चाही झडत आहेत। गेल्या पंधरवड्यात जोगेश्वरी आखाडा प्रभागातील जलकुंभात पाईपलाईनद्वारे पाणी पोहोचवण्यात आलं। त्यावेळी नगराध्यक्षांनी नवीन जलवाहिनी टाकण्यात येऊन जुन्या जलवाहिनी बदलणार असल्याचं सांगत त्या दृष्टीनं काम सुरू असल्याचं शहरवासियांना सांगितलं। मात्र ऐन पावसाळ्याच्या तोंडावर जुन्या आणि गळक्या पाईपलाईन दुरुस्त झालेल्या नाहीत। यामुळे या पाईपलाईनद्वारे शहरातील नागरिकांना अस्वच्छ पाणी पुरवठा होत असल्यानं साथीचे आजार पसरून शहरवासियांचं आरोग्य धोक्यात येऊ शकतं। तसंच मुळा धरणानेही तळ गाठला असून धरणातून जॅकवेलपर्यंत पाणी पोहोचवणं अवघड झाल्यानं खोदण्यात आलेल्या चरातून पाणी पोहोचत नाही। याकरिता पाणी पुरवठा विभागाला उशिरा जाग येऊन JCBद्वारे चराची खोली आणि रुंदी वाढवण्याचं काम हाती घेण्यात आलंय। यामुळे शहराला 1 दिवस पाणी पुरवठा झाला नाही, तर काल मात्र चराचे काम पूर्ण झाल्यावर सोडण्यात आलेलं पाणी हे गढूळ आणि माती मिश्रित स्वरूपात आल्यानं नागरिकांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटताना दिसून आल्यात। पाणी शुद्धीकरणासाठी लाखो रुपयांचा खर्च मुळा धरणाजवळ असलेल्या शहर पाणी पुरवठा योजनेच्या ठिकाणी करण्यात आलेला आहे। तरी देखील गढूळ आणि माती मिश्रित पाणी पुरवठा होऊन अस्वच्छ पाणी पिण्याची वेळ शहरवासियांवर आली असल्याचं नागरिकांमधून बोललं जातंय। याबाबत माजी नगरसेवक RR तनपुरे यांनी प्रत्यक्ष धरणातील चर खोदल्या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली आहे। परंतु सदर काम हे तात्पुरत्या स्वरूपाचं असून भविष्यात ही समस्या पुन्हा उद्भवणार असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे। पाणी पुरवठ्या संदर्भात आपण इथं पाहणी केली आणि गेली मला वाटतं 3 वर्षापासून मागच्या 3 वर्षापूर्वी हाच विषय आला होता। त्यावेळेस मी आपण गाड काढायचा प्रयत्न केला, नळ्या टाकल्या, त्या बंदिस्त नळ्या टाकून पुढं पाण्याच्या पातळीपर्यंत आपण जॅकवेलपासून नेलेले आहे। परंतु त्यावेळेस माझ्या माहितीप्रमाणे थोडंसं अधुरं काम राहिलं असेल। पाऊस आला आणि पाणी वाढलं गेलं म्हणून त्याच्यावर त्या काही स्लॅब टाकायचा होता, तो राहिला गेला। त्याच्यात आता नवीनच परत हे उद्भवलं, म्हणजे आजही बी कालपासून 11 वाजल्यापासून JCB चालवला, परंतु अजून जर एखादं रोटेशन सुटलं, पाटाला जर पाणी सुटलं तर अजून पाण्याची समस्या, जर 15 दिवसात पाऊस नाही झाला तर परत ही समस्या वाढणार आहे। त्याच्याकरता एक तर त्याला अजून पाईपलाईन पुढं घेऊन त्याचं जे दोन्ही बाजूनी डगरी आहेत त्या डगरी जर आपण बंदिस्त केल्या तर ते पाण्याने ज्यावेळेस पाणी वाढतं त्यावेळेस ते पाणी हलतं आणि हल्ल्यानंतर ते सगळं वरचं ढसळतं म्हणजे जॅकवेलचं पाण्याचं तोंड बंद होतं। त्याच्याकरता त्याला काय करावं लागणार आहे, तर थोडंसं अजून 15 दिवस जर पाऊस नाही झाला तर आपल्याला त्याला कॉन्क्रीटच्या दोन्ही साईडनी जाळी मारून बंदिस्त आणि उधून ते ढसळणार नाही याची आपल्याला सोय करावं लागणार आहे।
तरच हा पाण्याचा प्रश्न सुटेल, नाही तर हे परत पाणी वाढल्यावर बी एका दिवस अजून ढसळून ते बंद होण्याची शक्यता आहे. तर त्याच्याकरता थोडंसं जादा वेळ देऊन थोडासा खर्च वाढेल त्याला, पण दोन्ही साईड जर पॅक केल्या जाळी टाकून कॉन्क्रीट टाकलं तर हे परत समस्या उद्भवणार नाही. त्याला ह्या पाण्याच्या विषयामध्ये जर इंजिनियर त्याला सक्षम असेल तर त्याचे ही प्राणी जी अडचणी आहे तर त्याला मला वाटतं माझ्या माहितीप्रमाणे अधुरे इंजिनियर आहेत, त्याला टेक्निकल इंजिनियर नाही. आणि त्यांची जर तो इंजिनियर असता तर हे बंदोबस्त हा आत्ताच झाला असता. दुसरं, गढूळ पाण्याचं जसं पाऊस आल्यानंतर हे प्रक्रिया चालू होते दरवर्षीची आहे, तर याला इंजिनियर महत्त्वाचा आहे. तर मग याला कुठंतरी कोणचा तरी किरकोळ माणूस आणायचा. आता काल JCB आला आपल्याला, JCB आला तर त्यांनी काय केलं, तोंड मोकळं केलं आणि थोडीशी माती ओढून घेतली. आता ते कच्चंच काम झालेलं आहे. तसंच आता जोगेश्वरीला ज्यावेळेस लाईन जाईल ना तर त्या जोगेश्वरीचे 2 आटे दिले तरी मागं पाणी मला वाटतं ह्या जॅकवेलमध्ये परत रिटर्न येतं. म्हणजे त्याची लेवल आणि याची लेवल झालेली नाही. आणि आता जोगेश्वरीला 2 आट्या दिल्या तरी पाईपलाईन फुटते. म्हणजे याच्यात जे आता मी मध्ये एक प्राजू दादाला सांगितलं होतं, व अध्यक्षांना संकल्पना दिलेली आपण का त्या संदर्भात मध्ये लक्ष घातलं पाहिजे. त्याच्यातलं तो जे इंजिनियर आहे त्याच्याकडे माणसं जे आहे हे लोकल माणसं आहेत, टेक्निकलमध्ये माणसं नाही आहेत. त्याच्याकरता लाईफ जर करायचा असेल, लॉंग लाईफ विषय घ्यायचा असेल तर त्याला स्वतः प्लॅन पुढं मांडून आणि थोडंसं दमाने त्याचा अभ्यास करून त्याचा बंदोबस्त झाला पाहिजे. आणि एकाच कामासाठी वारंवार लाखो रुपये नगर परिषद खर्च करत असल्याचं सांगून राहुरी नगर परिषदेच्या ढिसाळ कामावर कडाडून टीका केली आहे. राहुरी शहरामध्ये सध्या जे गेले 8 ते 9 दिवसापासून जे गढूळ पाणी येत होतं, पाण्याचा दाब कमी होता राहुरी नगरपालिकेच्या पिण्याच्या पाण्याचा. त्याचं कारण धरणामध्ये जे पाणी कमी होत होतं त्याच्यामुळं होतं आहे का आणखीन काही लाईटचा प्रॉब्लेम आहे, MECBचा लाईटचा प्रॉब्लेम आहे का, ह्या विषयावर महिन्यापासून चर्चा होत होती. राहुरी शहराला जे पिण्याचं पाणी स्वच्छ फिल्टरेशन केलेलं फिल्टरमधून राहुरी शहराला जे पाणी दिलं जातं ते गेले महिन्यापासून अडचणीचं निर्माण होत होतं. पण आम्ही नगराध्यक्ष शिवसाहेबांना सांगितलं का ते आपलं पाणी जर कमी मिळत असेल प्रत्येक वॉर्डमध्ये राहुरी नगरपालिकेच्या सर्व वॉर्डमध्ये तर आपण दर शनिवारी जे पाणी बंद ठेवलं आहे ते चालू करा आणि आपण त्यांच्याकडून पाणीपट्टी वसुली करतो. पण ती 12ही महिन्याची म्हणजे 365 दिवसाची पाणीपट्टी घेतो. त्याच्यात दर शनिवारी पाणी बंद ठेवतो. आणि लाईट गेली, MECBकडून काही प्रॉब्लेम झाला, वादळ सुटलं तर ते त्या दिवशी पाणी बंद राहतं. असं जर करत गेलं तर रोज हे पाण्याची परिस्थिती गंभीर होत चालली. 2 महिने झाले, उन्हाळा चालू झाला आणि आपण जर त्याच्याकडं गांभीर्याने लक्ष दिलं नाही तर हा जनतेचा उद्रेक होईल आणि 100% 90% पाणीपट्टी जी जनता आपली भरती राहुरी नगरपालिकेची ते जर उद्रेक जर झाला तर त्याला तोंड देता देता आपलं नाकीनं होईल. ह्यासाठी जे पाणी कमी धरणामधून कमी होत चाललंय तर त्याच्यासाठी आपण काहीतरी फिल्टरेशनपाशी विहीर जी आहे आपली नळ याची राहुरी नगरपालिकेचे जे पंप हाऊस आहे जो आपण जुना चर खाणलेला आहे 2002-03ला, त्या चरामध्ये पाईपलाईन टाकलेली 2007ला. तर त्याचे त्या गाळाने तो पाईप जाम झालेला आहे. 3 फुटी पाईप म्हणतात, 3-4 फुटी तो पाईप जाम झाला आहे. त्या चरामध्ये मोठमोठे दगड धोंडे पडलेले, गाळ आलेला आहे. ज्यावेळेस पंप आपलं जे मोटर आहे ते विहीर आहे, त्या विहिरीमध्ये गाळ दगड पडल्यानंतर ते काढले गेले पाहिजे. दरवर्षी ते फॉकलंड लावून JCB लावून तो गाळ काढला गेला पाहिजे. जेणेकरून पाण्याचा फ्लो आपल्याला 350च्या पुढं मिळाला तर आपल्या 2 90 हाऊस पॉवरच्या मोटरी आहे पंप हाऊसवर, एक 33 हाऊस पॉवरची आहे, एक 50 हाऊस पॉवरची आहे. जर पाण्याचा फ्लोच जर नाही मिळाला तर ह्या मोटरी तरी काय करणार. ह्यासाठी आम्ही पाणी कमी पडलं 8 दिवसापासून काही वार्डामध्ये पाणी नाही, काही वार्डात आहे तर तिथं 10 मिनटं मिळतं, गाळ मिश्रित मिळतं, त्याच्यामध्ये बारीक वाळू येते, रेती येते. हे कुठंतरी थांबलं पाहिजे. ह्यासाठी आम्ही गेले 3 दिवसापासून ती पाणी योजनेवर पाहणी करून तिथं फॉकलंड लावून मशीन लावून
त्या चरामधला गाळ, दगड, धोंडे, माती, ते काय त्याच्यात घाण पडलेली असेल ही बाहेर काढण्याचा प्रयत्न करून पाणी योजना कशी सुरळीत होईल राहुरी शहराची. एक तर राहुरी शहराचे म्हणजे आपल्या डोक्यावर डॅम आहे, तरी आपल्याला पाणी योजना नीट हाताळता येत नाही, नीट पाणी देता येत नाही. 12ही महिन्याची आपण रेग्युलर पट्टी घेतो आणि दिवसाड पाणी करून म्हणे दिवसाड पाणी करू, पण दिवसाड पाणी केल्यानंतर आपण जी जनतेला सेवा देतोय, जी सवय लावली रोजच्या पाण्याची, एक टाईम तरी पाणी आपण फिल्टरेशनने फिल्टर पाणी देऊ शकतो का नाही. आणि त्याच्यात दिवसाड पाणी दिलं तर त्याचे परिणाम काय होतील. आज आपल्याकडे सगळ्याच राहुरी शहरामध्ये काही सगळ्यांकडे स्टोअर टँक नाही, म्हणून दिवसाड पाणी दिलं तर स्टोअर करायला प्रत्येकाकडे जागा नाही. किती भांड्यामध्ये भरणार आपण, भांडे किती भरून ठेवणार का. मग ते नवीन टाक्या आणायच्या आणि तात्पुरत्या ठेवून पाणी साठवण करायची, हे चालत नाही. ह्यासाठी आपण ते गाळ काढू. हे गाळ काढल्यानंतर पाण्याचा फ्लो वाढेल. शेवटी निसर्ग आहे, पाऊस पडला, धरण भरलं तर आपली पाणी व्यवस्था व्यवस्थित चालते. येणं करून कुठंतरी शांतता निर्माण राहते शहरात. पाणी असलं तर सगळं काही. गेली 25 दिवसापासून मुळा डावा कॅनल व उजव्या डावा कॅनल शेतकऱ्यांसाठी आपल्या डॅमला पाणी, दोन्ही कॅनलला पाणी चालू असल्यामुळं धरणाची पाण्याची पातळी झपाट्याने कमी झाली. त्याच्यामुळं जे आपले राहुरी नगरपालिकेचे जॅकवेल किंवा आपण विहीर म्हणतो त्याच्याकडे येणारे जे पाणी आहे ते फार धीम्या गतीने व कमी झाल्यामुळे आपल्याला 2 दिवसापूर्वी राहुरी नगरपालिकेने पाण्याचा आपल्या विहिरीकडे स्रोत वाढण्यासाठी आपण पोकलेंनी उपचाराचे काम केले, जेणेकरून आपल्या येणाऱ्या 1 महिन्यासाठी आपल्या जॅकवेलकडे चांगल्या भरपूर पाणी यावे यासाठी आपण पोकलेंनी काम केल्यामुळं पाण्याचं प्रमाण थोडं गढूळ झालं. व आपण सर्व नागरिकांना तसे आवाहन केले होते की नागरिकांनी पाणी गाळून पाणी वापरावे. त्याच्यामुळं नगराध्यक्ष व मी सर्व नागरिकांचे दिलगिरी व्यक्त करतो की 2 दिवस जे पाणी आपल्या शहराला जे थोडं गढूळ झाले पण ते करणे गरजेचे होते, जेणेकरून आपल्या शहराला येणाऱ्या 1 महिन्यापर्यंत पाणी चांगलं व पूर्ण दाबाने मिळेल या उद्देशाने माननीय नगराध्यक्ष प्राजक्ता तनपुरे यांनी तो निर्णय घेतला होता. व कालपासून पाण्याचं प्रमाण चांगलं एकदम झालेलं आहे, जेणेकरून कोणाला काही त्रास होणार नाही. व नागरिकांनी पिण्याचे पाणी गाळून पियावे हे आम्ही राहुरी नगरपालिकेच्या वतीने मी सर्वांना आम्ही विनंती करतो. मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी.